नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय मूतखडा किंवा युरिनरी स्टोन. आम्ही त्याला कॅल्क्युलस असं म्हणतो, रिनल कॅल्क्युलस. आता आपल्या मूत्रमार्गाचे 3 भाग आहेत. एक तर एक किडनी आहे, दुसरा युरेटर आहे, त्याला म्हणतात मूत्रवाहक नलिका, आणि तिसरा आहे ब्लॅडर, त्याला म्हणतात मूत्राशय. या तिन्ही जागांमध्ये कधीही कुठेही स्टोन होऊ शकतो. भारतामध्ये साधारणतः 10 ते 12% माणसांना स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्यापैकी बरेचसे जे स्टोन आहेत हे 2 mm किंवा 3 mm किंवा 4 mm या साईजचे असतात आणि त्याला काही ट्रीटमेंटची गरज नसते. ट्रीटमेंटची गरज एवढीच की जास्तीत जास्त पाणी पिणं हे फार आवश्यक आहे. ते 3 ते 4 आठवड्यामध्ये हे स्टोन आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात आणि त्याच्यानंतर 6 मिलीमीटर किंवा 7 मिलीमीटरपासून अगदी 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत इतका मोठा स्टोन आपल्या शरीरामध्ये असू शकतो. ह्या स्टोनचा त्रास केव्हा होतो? या त्रास जेव्हा होतो की जेव्हा त्या स्टोनची मूवमेंट होते आणि त्याला बाहेर पडायला जागा पाहिजे असते, त्यावेळेला तो युरेटरच्या वॉलला किंवा कुठल्या तरी वॉलला तो आपटला जातो आणि मग तुम्हाला सिव्हिअर पेन होतं. हे पेन जे आहे हे पाठीमागून येतं. मागच्या बाजूनी पाठीच्या साईडला, ज्या साईडला आपल्याला किडनीज आहेत त्या बाजूने ते पेन येतं आणि ते पुढे सरकलं जातं. युरेटर जिथे आहे दोन्ही बाजूला, या दोन्ही जिथे स्टोन आहे, लेफ्टला आहे का राईटला आहे, तिथून ते ब्लॅडरच्या दिशेने मूत्र, आपला जो मार्ग आहे, मूत्र बाहेर पडण्याची जागा आहे, तिथे ते जातं. आणि अशा वेळेला त्या पेशंटला उलट्यासुद्धा होऊ शकतात. त्या पेशंटला बरेचसे आणखीन त्रास होऊ शकतात आणि दुखणं एवढं भरपूर असतं तर आपल्याला काही इंजेक्शनं, उदाहरणार्थ अँटीस्पॉझमॉटिक किंवा डायक्लोफिनॅक ही इंजेक्शनं त्यांना द्यायला लागतात. या स्टोनचा त्रास त्याचप्रमाणे, समजा स्टोन तुमच्या शरीरामध्ये आहे पण तुम्हाला दिसलेला नाही आहे कुठे, पण तुम्हाला एकसारखं युरिनचं इन्फेक्शन होतं आहे, युरिनमध्ये जळजळ होतं आहे, युरिन अडकलं जातं आहे किंवा युरिन करताना तुम्हाला पेन होतं आहे किंवा पूर्ण युरिन होत नाही, अशा वेळेला आम्ही एक्सरे KUB म्हणजे एक्सरे किडनी युरेटर ब्लॅडर हा एक एक्सरे काढायला सांगतो. आणि त्याच्यानंतर युरिन रुटीन तर आपल्याला करायचंच आहे. त्याच्यामध्ये पस सेल किती आहेत किंवा RBCs किती आहेत हे बघायला लागतं. बरोबर सोनोग्राफी, या KUB सोनोग्राफी किंवा KUB CT स्कॅन, हे 2 जे प्रकार आहेत यापैकी एखाद्या प्रकार जरी आपण केला तर या प्रकारामध्ये आपल्याला त्या स्टोनची एक्झॅक्ट साईज कळते, शेप कळतो, त्याचप्रमाणे तो कुठे लोकेटेड आहे हे सुद्धा कळतं. आणि याच्या अनुषंगानं जो युरोलॉजिस्ट असतो किंवा जो तुम्हाला ट्रीटमेंट देणारा डॉक्टर असतो तो डिसाईड करतो की बाबा याला कुठल्या टाईपची ट्रीटमेंट दिली जावी. समजा एखादा स्टोन जो आहे तो 8 mmचा आहे आणि तो युरेटरमध्ये आहे आणि तो युरेटरमध्ये एवढा झाला तो त्यांनी युरेटर किंवा ती मूत्रवाहक नलिका आहे त्याच्यातलं मूत्र येणं जाणंच ब्लॉक केलेलं आहे कंप्लीट. त्यावेळेला काय होतं, बॅक प्रेशर येतं आणि किडनीची साईज वाढली जाते आणि त्याला आम्ही म्हणतो हायड्रोनेफ्रोसिस. अशा वेळेला हा जो स्टोन आहे तो कुठल्याही मार्गानं न काढता युरेटरोस्कोपी म्हणून एक स्कोपी करतात, त्या स्कोपीमधनं हा स्टोन काढला जातो. समजा स्टोन अगदीच मोठा असेल, 2 सेंटीमीटर असेल, 3 सेंटीमीटर असेल, तर नेफ्रोलिथोटॉमी हे ऑपरेशन केलं जातं. पाठीच्या मागच्या बाजूला एक छोटंसं इन्सिजन घेतलं जातं आणि मग त्या मार्गे या स्टोनला बाहेर काढलं जातं. आता समजा आपल्याला स्टोन झाला आहे तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे. पाण्याचं जे प्रमाण आहे ते डबल करायचं आहे. डायहायड्रोजन सोडियम असं नावाचं एक सोल्युशन आपल्याला बाजारात मिळतं, तर ते जे सोल्युशन आहे ते टाकून गेलं तर युरिन आहे हे अल्कलाईन होतं आणि त्याच्यामुळे स्टोन बाहेर पडण्यामध्ये मदत होते. प्रमाणात आपल्याला कॅल्शियमच्या गोळ्या किंवा प्रोटीन्सचे काही औषधं चालू असतील तर आपल्याला ती प्रमाणात घ्यावी आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. तिसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की जेव्हा कधी तुम्हाला युरिनचा त्रास होतो आहे तेव्हा लगेच युरिनचा तपास तुम्ही करून घ्या. हे झालं मित्रांनो युरिनच्या स्टोनबाबत, त्याच्या लक्षणाबाबत, त्याच्या ट्रीटमेंटबाबत.
आणि आपल्याला हे समजा प्रिव्हेंट करायचं असेल तर आपली लाईफस्टाईल थोडीशी बदलायला लागेल. आणि घाबरायचं काहीच कारण नाही. लोकं आपल्या लगेच सोनोग्राफीमध्ये स्टोन दिसला की लगेच घाबरतात. अरे मला 3 mmचा आहे, तुला 4 mmचा आहे, मला 5 mmचा आहे. घाबरायचं अजिबात कारण नाही, की आता टेक्नॉलॉजी एवढी चांगली झालेली आहे. या टेक्नॉलॉजीमुळे तुमचं जे इलाज आहे की तुमचं जे ट्रीटमेंट आहे ते एवढं इझी आणि सेफ आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. एकदम सेफ राहा, आनंदी राहा. आणि आजचा सेशन आपण इथंच थांबवतो. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.